I have a serious allegation against you. We are not used to such highly qualified and educated politicians. No, I don't agree to what you say for two reasons. Engineering करता करता तुम्ही BA केलं, MA केलं पॉलिटिकल सायन्स मध्ये, नंतर BBA आणि मग MBA. थेट हार्वर्ड स्कूलला पोहोचलात, केनेडी स्कूल पण पालथं घातलात. And now law is on your mind. Yeah. My serious allegation against you is that we are not used to such highly qualified and educated politicians. No, I don't agree to what you say for two reasons. Like I'll separate this question into two parts. Yes. First is my educational career. I was in MIT for engineering. I was in electronics and telecommunication. In third year of engineering, due to some circumstances, I had to give up my engineering. Engineering सोडल्यानंतर माझा interest of course business management असल्यामुळे I did my BBA, MBA and all. Then when I was into active politics, I realized की political science is also a subject which I should at least know. म्हणून मी BA political science, MA political science केलं. केनेडी स्कूलला जाण्याचं I got an opportunity because of राहुलजी गांधी. कारण सगळ्या पॉलिटिकल पार्टीजच्या लोकांना त्यांनी बाय इन्व्हिटेशन बोलवलं होतं केनेडी स्कूलला इन 2013-2014. तर मी त्यावेळेस तिथे गेलो आणि बॅरॅक ओबामा हार्वर्ड लॉ स्कूलमध्ये प्रोफेसर होते. इनफॅक्ट ते शिकले तिथेच आणि नंतर तिथेच प्रोफेसर झाले होते आणि त्यांनाही पॉलिटिकल सायन्स आणि पब्लिक पॉलिसीमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे ही ऑल्सो डीड द सेम प्रोग्राम विच आय डीड. त्याच्यानंतर मी 2016 मध्ये मी युएसच्या इलेक्शनमध्ये इंटर्नशिप पण केलेली आहे. युएसच्या प्रेसिडेन्शियल इलेक्शनमध्ये इन 2016 वेन ट्रम्प कंटेस्टेड फॉर द फर्स्ट टाइम. तर हे सगळं माझं त्याच्यामुळं हे होत गेलं. आता लॉ करायचे कारण मला आमच्या फॅमिलीचे एक मार्गदर्शक आहे प्रतापराव बोर्डे, इथं पुण्यातच राहतात आणि ते खूप दिवसांपासून मला पत्र लिहून सांगायचे की तू लॉ कर. आणि मी एकदा लॉ 7-8 वर्षापूर्वी ॲडमिशन घेतली होती पण आय कुड नॉट परस्यू इट अगेन. पण आता यावर्षी मी लॉलाही ॲडमिशन घेतली आणि आय विल फिनिश माय लॉ इन नेक्स्ट 3 years अँड आय वॉन्ट टू बी अ प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट ऑल्सो. म्हणजे मला ते प्रॅक्टिस करायची पण आहे कारण फक्त लॉ डिग्रीसाठी न घेता आय वॉन्ट टू प्रॅक्टिस. सो दॅट्स माय नेक्स्ट गोल. पण सेकंड पार्ट which you said ki you are not used to such qualified politicians, I would not agree to that because I think in today's generation almost everybody is highly qualified into politics. Okay, these new generation politicians are all highly qualified. The problem is, are they really using their experience and their education into their profession? Precisely. That is a question and we can have a debate on it की हे करतात की नाही करत. मला असं वाटतं की जितकं इफेक्टिव्हली करायला पाहिजे तेवढं करत नाही ते. काही लोक करतात, काही लोक नाही करत. पण त्यांनी जर ते केलं आणि आपलं पॉलिटिक्स पण बदललंय, आपले पॉलिटिक्सची डिमांडच वेगळी आहे. त्याच्यामुळं किती तुम्ही हार्वर्ड केनेडी स्कूलमधून जरी आलात तरी इथं आल्यानंतर तुम्हाला ते परत तेच करावं लागतं आणि मग तो जो तिथं मिस होतं आणि देन दे गिव्ह अप. नाहीतर ज्यावेळेस पहिला तो येतो त्यावेळेस ही इज व्हेरी एन्थुझियास्टिक की आपल्याला हे करायचे ते करायचे. मग लोकांच्या जशा गरजा त्याला लक्षात येतात की अरे हे तर नाहीच आहे गरज, त्याची लोकांची गरज काही वेगळी आहे. तर त्या पॉलिटिशियनला सुद्धा त्या पद्धतीने मोल्ड व्हावं लागतं. अगदी.